कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर रोहित शर्मा आणि भारतीय टीमचा कोच गौतम गंभीर यांची भेट. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानची एकदिवसीय मालिका 19 ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये सुरू. त्या दरम्यान दोघांची बराच वेळ चर्चा. आयसीसी महिला विश्वचषकात आफ्रिकेने श्रीलंकेला हरवले. आफ्रिकेची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल. गुण तालिकेत द्वितीय स्थानी झेप. भारताची वाटचाल खडतर. भारतीय महिला संघाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना होणार इंदोरची सून. स्मृतीचा प्रियकर आणि चित्रपट संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलने इंदोरमधील कार्यक्रमात दिली माहिती. चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव. भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का. किरकोळ दुखापतीमुळे कॅमेरून ग्रीन संघाबाहेर. ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणीत वाढ. 19 ऑक्टोबर पासून सुरू होणार मालिका. ऑस्ट्रेलियाची महिला जलतरणपटू एरियान टिटमसने वयाच्या 25व्या वर्षी घेतली निवृत्ती. टिटमसने ऑलिम्पिकमध्ये 4 वेळा मिळवले सुवर्ण पदक. आयुष्यात पोहण्यापेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी इंस्टाग्राम पोस्ट करत दिली माहिती. डोंबिवलीचा डंका. राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 3 स्पर्धकांनी पटकावली 8 पदके. दिल्लीत पार पडली स्पर्धा. सर्व राज्यातील 30 स्पर्धक सहभागी. रणजी करंडकमध्ये मोहम्मद शमीचा जलवा. उत्तराखंड विरुद्ध बंगालकडून खेळताना 1 ओव्हरमध्ये हॅट्रिकसह 4 विकेट्स. फिटनेसवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना कडक उत्तर. आयसीसीची कसोटी क्रमवारी जाहीर. यशस्वी जयस्वालचे अव्वल 5 मध्ये पुनरागमन. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा अनुक्रमे गोलंदाज आणि अष्टपैलू म्हणून अव्वल. आगामी 2030 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनासाठी अहमदाबाद सज्ज. राष्ट्रकुल कार्यकारी मंडळ स्पर्धेसाठी करणार अहमदाबादची शिफारस. नोव्हेंबर 2025च्या ग्लासगो परिषदेत याबाबत घेतला जाणार निर्णय. बीसीसीआयच्या निवड समितीत होऊ शकतो मोठा बदल. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री होऊ शकतात बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष. अजित आगरकरांचा पत्ता कट होण्याची शक्यता.